तर सेकंडरी स्टोरेज आपल्याला बघायचं आहे. सेकंडरी स्टोरेज म्हणजेच काय, जसं कॉम्प्युटरमध्ये प्रायमरी स्टोरेज सुरुवातीला लागतंच, म्हणजे प्रायमरी स्टोरेज असेल तरच काय असणार आहे, कॉम्प्युटर चालू असणार आहे. आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजेच काय, स्टोरेज म्हणजे काय, माहिती साठवणारी उपकरणे. मग सेकंडरी म्हणजेच काय, हे बाहेरून आपण जोडू शकतो, हे दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये पण आपण काढून दुसऱ्या ठिकाणी पण वापर करू शकतोय. आता त्या सुरुवातीला सर्वात जास्त माहिती साठवली जाते ती जे असते हार्ड डिस्क. हार्ड डिस्क कशी असते पहिल्यांदा आपण बघून घेऊया. हा सीपीयूच्या आतमध्ये हा पार्ट असतो. असा हा काय सांगा पार्ट आहे बघा. दाखवलं बघा हार्ड डिस्क काय का. तो गोल चकत्या आहे त्यामध्ये. थोडं असे असते, इंटरनेटवर तुम्हाला खोलून पण दाखवले बघा. आणि कॉम्प्युटर मध्ये सर्वात जास्त माहिती या हार्ड डिस्क मध्ये असते. आता तसं म्हणलेलं, आता भरपूर खालचे जे पण सेकंडरी स्टोरेज आहेत त्यामध्ये पण आता माहिती मोठ्या प्रमाणात आपण साठवून ठेवू शकतो. आता हार्ड डिस्क बघून काय, ते मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्यासाठी या डिव्हाइसचा वापर केला जातो. यामध्ये एकाऐवजी अनेक डिस्क असतात. आपण पहिले चित्रामध्ये बघितले, एकावर एक अशा डिस्क ठेवलेले असतात बघा. या डिस्क फ्लॉपी प्रमाणे लवचिक नसतात, तर धातूपासून बनवले असतात. आता फ्लॉपी एक सुरुवात, जुन्या काळी फ्लॉपी डिस्क एक मिळत होते, त्यात किती 1.44 MB, म्हणजे एक गाणं पण आपण त्यात भरू शकत नव्हतो. लक्षात घ्या, आपण काल बघितले साऊंडचं गाणं जर एक बघितलं असेल, ऑडिओ गाणं जर 4 ते 5 MBच्या आसपास काय असते सांगा, गाणं असते. मग त्या फ्लॉपी डिस्क मध्ये आपण एक गाणं पण काय करू शकतो, भरू शकत नव्हतो. तर हे जे हार्ड डिस्क आहे, त्या हार्ड डिस्क मध्ये आपण काय करू शकतो सांगा, तर डिस्क प्रॉपर लवचिक नाही त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक डिस्कवर आयर्न ऑक्साईड सारखे काय सांगा, आयर्न ऑक्साईड कोटिंग केलेले असतात. म्हणजे एक कोटिंगच्या नुसार याच्यामध्ये काय केलं बसवलेले असतात. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पद्धतीने यात कोणतं टेक्नॉलॉजी वापरलेली असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्नॉलॉजी यामध्ये वापरलेलं असते. विद्युत चुंबकीय गुणधर्माचा वापर करून काय ह्या हार्ड डिस्क बनवलेल्या असतात. आणि प्रत्येक डिस्कच्या दोन्ही पृष्ठभागावर रीड राईट करणारे 2 हेड्स असतात. म्हणजेच काय, दोन्ही बाजूने काय वाचता येईल अशा पद्धतीने काय केलं असं हार्ड डिस्क बनवलेले असतात. आणि इथे दिलेत बघा तुम्हाला चित्र, इथं पण दाखवलेलं आहे. म्हणजे मोठी जास्तीत जास्त माहिती आपण कशामध्ये साठवून ठेवू शकतो सांगा, तर या हार्ड डिस्क मध्ये आपण ठेवू शकतो. तुम्ही कॉम्प्युटर मध्ये बघा, हे लोकल डिस्क सी जे पार्ट असतात, की लोकल डिस्क आता डिव्हाइस आहे, लोकल डिस्क सी असेल, डी आहे, हे काय सांगा, तर हे हार्ड डिस्कचे काय सांगा पार्ट आहेत बघा. आता इथं बघा, आता ही माझी किती 116 GB इथं दिसते, इथं 180 GB दिसते. म्हणजेच काय 18 आणि 16 म्हणजे हे 320 GBच्या आसपास काय सांगा हे हार्ड डिस्क आहे. तशा हार्ड डिस्क 1 TB पर्यंत, म्हणजेच काय 1024 GB पर्यंत पण हार्ड डिस्क आहे. आणि बाहेरनं पण हार्ड डिस्क जोडता येतात. म्हणजेच काय, कोणाचं जरी कॉम्प्युटर मधली माहिती चोरायची झाली तर आपण काय करू शकतो, तर आपल्याला पूर्ण तो कॉम्प्युटर काय करायचं, चोरायची गरज नसते. त्यामध्ये नुसतं हार्ड डिस्क आपण काढली तरी काय झाली सांगा, तर पूर्ण माहिती त्या कॉम्प्युटर मध्ये त्या हार्ड डिस्कवर आपण सेव्ह केलेली असते. ती तुम्हाला माहिती काय होत असते सांगा, अशी आपण चोरून नेऊ शकतो. म्हणजेच काय, सीपीयू मध्ये माहिती चोरण्यासाठी म्हणजे काय काय असते सगळ्यात जास्त, तर हे हार्ड डिस्क बघतात. म्हणजे कुठल्या ठिकाणी जरी काय माहिती बाबा रीड टाकली, काय केलं, तर त्यांनी सीपीयू घेऊन जात नसतात, नुसतं हे हार्ड डिस्क घेऊन गेले की पूर्ण माहिती त्यांना ऍक्सेस करता येत असते. म्हणजे हार्ड डिस्कवर एक मोठ्या प्रमाणात माहिती साठवली. त्यानंतर आता ऑप्टिकल डिस्क बाजारात आलेले. ऑप्टिकल डिस्क मध्ये बघा काय असतं, ऑप्टिकल डिस्क मध्ये कोणतं चुंबकीय तंत्रज्ञान असतं, म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट, चुंबकीय तंत्रज्ञान. आता तुम्ही ऑप्टिकल डिस्क मध्ये बघितले बघा, सीडी असतात, डीव्हीडी असतात, हे जे आहेत हे ऑप्टिकल डिस्क आहेत, लक्षात घ्या.
खाली चित्र दाखवले बघा सीडी. आता सीडी मध्ये काय व्हायचं, जुन्या काळी आपण सीडी डीव्हीडी वापरत होतो. आता डीव्हीडी सगळीकडे आलेलं. पहिला सीडी फक्त असायच्या. सीडी काय करत होतं सांगा, त्या बाजारात मोकळ्या पद्धतीने म्हणजे मोकळ्या असायच्या, त्या तुम्ही त्यात गाणी भरू शकत होता. जुन्या काळी बघा कुणाच्या लग्नाचा फोटो अल्बम वगैरे द्यायचा असेल तर त्यांनी काय वापरत होते सांगा, सीडी वापरत होते. सीडीचा फुल फॉर्म दिलाय बघा, कॉम्पॅक्ट काय डिस्क. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे कॉम्पॅक्ट केलेला आहे त्यामध्ये. त्या डिस्क मध्ये काय माहिती असो आपण कॉम्पॅक्ट करणं म्हणजे प्रेस करून ठेवणे म्हणतो की नाही. त्याचा फुल फॉर्म काय सांगा, सीडीचा कॉम्पॅक्ट डिस्क. आणि ह्याची साईज किती असेल सांगा, 650 MB ते 1 GB पर्यंत. 650 किंवा 700 MB जरी म्हटलं तर ती कुणाची क्षमता आहे सांगा, कॉम्पॅक्ट डिस्क. सीडीची क्षमता किती असते, आता या पुस्तकात आपल्याला 750 सांगितलंय. 650 असेल, 700 MB असेल, MB मध्ये म्हणून सांगितलंय. मग आपण काल मी तुम्हाला आता चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर सांगा बघू. आता 650 700 MB आपली सीडीची कॅपॅसिटी क्षमता धरली, मला सांगा 5 MB गाणं असेल तर किती गाणी त्या सीडी मध्ये भरू शकत असतो आपण, किती गाणी भरू शकतो सांगा बघू. किती गाणी आपण ठेवतो सांगा त्यामध्ये. 700 MB काय सांगा, आवाज येतोय ना सर्वांना. 700 MB काय सांगा, सीडीची कॅपॅसिटी आहे. मग आपण किती 5 MB ची गाणी, ते एक गाणं असेल. सांगा किती, 140 म्हणजे 14 पंचे 70. 140 गाणे आपण काय करू शकतोय, ह्या सीडी मध्ये भरून ठेवू शकतो. आता हे सीडी झालं. आता आपल्या तुमच्या मोबाईल मध्ये तर 2 GB, 8 GB, 16 GB च्या आसपास काय मेमरी कार्ड असतात. आता सीडीची 700 MB. आता डीव्हीडीची परत किती होते सांगा. डीव्हीडी आणि सीडी एक सारखेच असायचे, फक्त फरक काय आहे त्यामध्ये, डीव्हीडी मध्ये आपण माहिती मोठ्या प्रमाणात आपण साठवून ठेवू शकतो. त्याची क्षमता दिली बघा, 4.7 GB ते 17 GB पर्यंत आता काय आले ते डीव्हीडी आलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मला सांगा 5 GB आपण विचार केला तर आता त्यामध्ये किती गाणी ठेवू शकतोय सांगा. 5 GB काल मी तुम्हाला सांगितले किती गाणी ठेवता येतील सांगा. आणि डीव्हीडीचा फुल फॉर्म पण दिलाय बघा, डिजिटल वर्साटाईल डिस्क. 4.7 GB ही कशा डीव्हीडीची क्षमता आहे. ती आता 17 GB पर्यंत काय सांगा बाजारामध्ये अवेलेबल आलेले आहेत. किती गाणी भरू शकतो सांगा बघू. 5 GB तुम्ही अंदाजे धरा, 5 GB चे काय डीव्हीडी आहे, एक गाणं आपण 5 MB धरलेलं आहे, तर किती गाणी ठेवतात ते. सीडीत मग तुम्ही 140 सांगितलं, 14 पंचे 70. आता मला सांगा 5 GB आहे, म्हणजे क्षमता वाढलेली आहे की नाही डीव्हीडीची. 1024 बघू, 1024 5. हा बरोबर, म्हणजे 1000च्या आसपास, एक बरोबर उत्तर आहे त्याचं. 1000च्या आसपास तर आपण काय करू शकतोय सांगा, तर या डीव्हीडी मध्ये काय करू शकतो, गाणे आपण भरून ठेवू शकतो. म्हणजे सीडी एक छोटी होती आणि दिसायला दोन्ही एकसारखंच असते, तर क्षमता किती वाढली सांगा, इतकी प्रचंड, म्हणजे 5 पटीनं क्षमता वाढलेली आहे इथे यामध्ये. डीव्हीडीचा फुल फॉर्म लक्षात ठेवा काय आहे, डिजिटल वर्साटाईल डिस्क. तसेच या चा अर्थ व्हिडिओ पण येते. जे डिजिटल व्हिडिओ डिस्क असेल किंवा डिजिटल वर्साटाईल डिस्क, हे दोन्ही कोणाचे सांगा, डीव्हीडीचा फुल फॉर्म आहे. परीक्षेला भरपूर वेळा विचारतात. सीडी कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी म्हणजे काय, डिजिटल वर्साटाईल डिस्क. आणि त्यानंतर आपण आता पेनड्राईव्ह बघितले. पेनड्राईव्ह बाजारात कशात, USB पोर्ट आहे. काल आपण USB फुल फॉर्म बघितलं. USB काय सांगा, आता पोर्ट म्हणजे काय ते ठिकाण, USB म्हणजे काय सांगा, कसल्या आकाराचा असणार आहे ते, त्याचा फुल फॉर्म पहिल्यांदा सांगा. चिन्ह दाखवले बघा इथं, चपट्या आकाराचा असतो की नाही, त्याचा USB फुल फॉर्म आपण काल वाचलेला आहे, युनिव्हर्सल सिरियल बस. म्हणजेच काय, अशा आकाराचा असतो बघा. पेनड्राईव्ह वगैरे आपण बघितलेत की नाही, त्या आकाराला काय USB म्हणतात. म्हणजे चपट्या पिनाचा असतात. कुठेही आपण मागं सीपीयूच्या मागं किंवा पुढे पण आपण हे काय पेनड्राईव्ह जोडू शकतो. तर ह्याची क्षमता किती आहे सांगा, 2 GB पासून 64 GB. आता मला सांगा, ह्या पुस्तकात किती दिले, 64 GB पर्यंत. पण पेनड्राईव्हची क्षमता आता सध्या वाढलेली आहे, 128 GB आहेत. पुढे पण आता सध्या बाजारामध्ये 256 पर्यंत बाजारामध्ये पेनड्राईव्ह अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. बरं, ह्या सर्वांचं काम काय होतं सांगा, माहिती ठेवायचंच आहे.
हे सीडी असेल डीव्हीडी असेल, म्हणजे आता मला सांगा सीडी झालं, डीव्हीडी झालं, पेन ड्राईव्ह झालं, आणि चौथा फ्लॅश मेमरी कार्ड म्हणजेच काय, आता आपण जे मोबाईल मध्ये वापरतो किंवा कॅमेरामध्ये असतात बघा मेमरी कार्ड, आपण जे वापरतो ते काय सांगा, फ्लॅश मेमरी कार्ड. मग बघा हे डिजिटल कॅमेरामध्ये, मोबाईल मध्ये असते, MP3 प्लेअर आहेत बाजारात, व्हिडिओ कॅम्प्युटर्स आहेत, जीपीएस नेव्हिगेशन, अशा भरपूर उपकरणामध्ये काय आलेले आहेत सांगा, तर फ्लॅश मेमरी कार्ड आपण वापरतो. आता ह्याची क्षमता पण बघा 2 GB पासून 64 आहे. आता या जुन्या पुस्तक आहेत 264 सांगितले, पण बाजारात आता कितीपर्यंत आहेत, आता पुढे 128 256 GB पर्यंत काय सांगा मेमरी कार्ड्स आहेत. आता तुम्ही बघितलं, तुम्हाला एक सीडीची आहे, परीक्षेला हे जास्त विचारतात बघा, सीडीची क्षमता किती आहे सांगा, 750 ते 700 MB पर्यंत म्हटले की सीडी लक्षात ठेवायचं. आणि डीव्हीडी वगैरे आता हे 4.7 पासून ते 17 पर्यंत आहे. कमीत कमी किती असते असं विचारलं जातात, 4.7 आले की समजायचंय डीव्हीडी. हे 2 प्रश्न सारखं विचारले जातात. आणि जे दुसरे पण आहेत ते तुम्हाला आता मी सांगतो, म्हणजे MSAT ला हे फुल फॉर्म आहे, ते तुम्हाला मी उद्या सांगतो. हे झालं. आता आपल्याला महत्वाचं काय बघायचं, हा कीबोर्ड बघायचा आहे. हा कीबोर्डवर प्रत्येक परीक्षेला 2 किंवा 3 प्रश्न 100% विचारले जातात. आता त्यासाठी आता इथं तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसत नाही, मी दुसरा कीबोर्ड डाउनलोड केलेला आहे. आता या पूर्ण कीबोर्डची आपल्याला काय करायचे, माहिती घ्यायची. आता तुम्ही पण उत्तर मला सांगायचे, सर्वांनी वॉइस. सर्वांनी त्याच उत्तर सांगितले तरी सर. आता प्रत्येक कीबोर्डचे आपल्याला काय सांगा, अशी बटणं आहेत बरोबर. आता किती बटणं आहेत ते पण बघितले. तुम्हाला जी माहिती माहित आहे ती पहिला बघूया आपण. मला सांगा एंटरचा वापर तुम्ही कशासाठी केला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिलं तरी चालेल. स्पेस अतिशय देण्यासाठी. महत्वाचे प्रश्न, कशासाठी, कीबोर्ड समजून घ्यायचं, ह्याच्यावर 2 ते 3 आज एवढं शिकायचं आपल्याला. एंटरचा वापर काय केला सांगा, नवीन ओळीला जाण्यासाठी बरोबर. त्यानंतर सांगा QWER असेल, हे सगळे आपले काय आहेत, ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट्स आहेत. इथं 1 2 3 4 आहेत नंबर्स. त्यानंतर आता हे पहिलं बटन बघा एस्केप, हे काय कशासाठी वापरतात, तर एस्केप बटनाचा वापर काय असते, आपण कोणती कमांड दिली असेल किंवा प्रोग्रामिंग करत असेल, बाहेर पडण्यासाठी हे एस्केप बटन वापरतात. म्हणजेच काय, बाहेर पडण्यासाठी एस्केप बटनाचा वापर आहे. त्यानंतर F1 पासून F12, F1 पासून F12 पर्यंत आहेत, ह्याला काय म्हणलं जातं, फंक्शन की म्हणलं जातं. काय म्हणायचं याला, फंक्शन की. किती असतात सांगा मग, टोटल 12 फंक्शन की आहेत. इथं F1 आहे, F2 आहे, F3. त्या प्रत्येकाचे शॉर्टकट आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. आता F1 चा हेल्पसाठी ह्याच्यासाठी आपण एक ऑफलाईन लेक्चर पण घेणार आहे, का तर ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न 100% विचार. म्हणजे प्रत्येक F1 कीचा, F2 कीचा, प्रत्येकाचा काय फंक्शन कीचा काय सांगा, शॉर्टकट हा वेगळा आहे. त्यानंतर फंक्शन की तर तुम्हाला 12 झाल्या. त्यानंतर टॅब बटन कशासाठी वापरलं सांगा बघू. वर्ड मध्ये तर टॅब दाबतो आपण, एक्सेल मध्ये वापरतो, प्रत्येक ठिकाणी काम याचं वेगळं आहे. वर्ड मध्ये तुम्ही बघा, आता वर्ड मी ओपन करतो, काय काम करते मला सांगायचं. ते कर्सरकडे लक्ष द्यायचं. आता कर्सर काय सांगतो, हे मी स्पेस दाबतोय, स्पेस ना काय वेळेला सांगा, एक एक स्पेस पुढे चाल. तेच मी टॅब दाबत गेलो, काय होतंय बघा, एकदम पुढे चालेल, 5 स्पेस एकदम पुढे जातो. म्हणजे वर्ड मध्ये टॅबचा वापर काय होतोय, तर 5 स्पेस पुढे जाण्यासाठी. तसं वर्ड एक्सेल मध्ये ह्याचा वेगळा आहे, प्रत्येक ठिकाणी याची कामं वेगळे आहेत. आता ह्या ज्या सेल आहेत, टॅब दाबतो तर बघा पुढे काय होतंय,
पुढच्या सेलला चाललोय आपण. रोच्या पुढच्या सेलमध्ये आपण जाण्याचं काम कशाने होतंय? टॅबचा वापर करतो आपण. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी टॅबचा काय वापर वेगळा आहे. त्यानंतर कॅप्सलॉकचा वापर काय करतोय सांगा? ज्यांना माहिती आहे तिने उत्तर चॅट बॉक्स मध्ये सांगितले तरी चालेल. कॅपचा वापर आपण काय करतो? ऑल स्मॉल आणि ऑल लेटर्स कॅपिटल होतात. हा, स्मॉल Small लेटर्स capital कॅपिटल होतात. होतात. आणि कॅप्स झाल्यानंतर काय होते सांगा? इथे लाईट लागली जाते बघा, इथे लागते माहिती आहे ना? हो हो मग अशी हो लाईट लाईट असणार असे किती बटन आहेत सांगा? तर कीबोर्डवर असे 3 बटन असतात. एक कॅप्सलॉकला लाईट लागते, दुसरी कशाला लागते आठवते का सांगा? तिकडे बघा, इकडचे जे नंबर आहेत की नाही, 1 2 ते माऊस कडे माझ्या लक्ष द्या. 1 2 3 4 5 इकडचे नंबर जे आहेत की नाही, त्या नंबरला न्यूमेरिकल कीपॅड म्हणतात. आणि न्यूमेरिकल कीपॅड चालू करण्यासाठी इथे NL दिले की नाही, न्यूम लॉक. आता ह्या कीबोर्ड NL लिहिलेलं आहे, काही ठिकाणी न्यूम लॉक असं लिहिलेलं असतं. हे बटन दाबलं असतं इथं लाईट लागते. म्हणजे कॅप्सलॉक लागल्यानंतर लाईट लागते, न्यूम लॉक दाबल्यानंतर पण लाईट लागते, आणि मगच ही बटन चालू होतात. हे नंबर इथले आपण काय करू शकतोय, टाईप करून घेऊ शकतोय. तसं अनेक बटन आहेत, त्याला स्कोर लॉक म्हणतात. ह्या कीबोर्ड मध्ये नाही बघा, बघा आहे इथं SL आहे बघा, स्कोर लॉक वर खाली इथे हे केले. हा दिसावा व्यवस्थित यासाठी मी डाउनलोड केलेलं, लक्षात घ्या. स्कोर लॉक न काय पान वर खाली होत नाही. म्हणजे 3 बटनाला लाईट लागते बघा, एक कॅप्स लॉक, न्यूम लॉक आणि काय सांगा स्कोर लॉकला. या तिघांना काय होते तर लाईट लागते. तर अशा बटनांना काय म्हटलं जातं? टॉगल की म्हणतात. काय म्हणतात? टॉगल की. म्हणजे कीबोर्डवर किती सांगा टॉगल की असतात? 3 टॉगल की असतात. कोणती सांगा? कॅप्स लॉक असेल, स्कोर लॉक असेल आणि न्यूम लॉक असेल. त्यानंतर तुम्ही बघा, टॅब झालं, कॅप्स लॉक झालं, आता खाली शिफ्टला आलो. शिफ्टनं काय होते सांगा? शिफ्टनं आपण काय करतो, तर आपण हे कोणते अक्षर असेल लहान लिपीमध्ये असतं ते शिफ्ट दाबून अक्षर ते बटन प्रेस केले असता काय होते? कॅपिटल येते. म्हणजे अक्षर कॅपिटल करण्यासाठी आपण काय करतो? शिफ्ट वापरतो. बहुतांशी जास्तीत जास्त अक्षर कॅपिटल करायचं असेल तर तुम्ही कॅप्स लॉक दाबता. कॅप्स लॉक दाबल्यास सगळे अक्षर कॅपिटल चालू होतात. आणि ती टॉगल की आहे. टॉगल की काय आहे? तर इथं लाईट लागते. म्हणजे ह्या कॅप्स लॉक, स्कोर लॉक आणि न्यूम लॉक ह्याची लाईट चालू असेल तरच याचं काय काम चालू आहे, म्हणजे त्या ठिकाणची बटणं चालू राहतात. आणि ही बटणं बंद केली असतात त्याची फंक्शन बंद होतात. जसं की कॅप्स लॉक मी बंद केला तर लाईट बंद होणार आहे, परत हे काय होणार आहे? पहिल्यासारखं लहान लिपीत टाईप होणार आहे. तसंच इकडं न्यूमेरिकल लॉक आहे, न्यूम लॉक आहे, ते बंद केलं असता इकडचे परत नंबर आपण काय घेऊ शकत नाही. आणि इथं स्कोर लॉक होतं, पानवर खाली होऊ नये ऍडजस्ट होण्यासाठी स्कोर लॉक आपण काय वापर करत होतो. स्कोर लॉक बंद केला असता परत वर खाली पान हालायला चालू होते, लक्षात घ्या. हे तिन्ही बटन ही टॉगल की आहेत. त्यानंतर तुम्ही कंट्रोल बघितले. आता कंट्रोलचं बघा, कोणताही वर्ड असेल एक्सेल मध्ये भरपूर बघा शॉर्टकट. काय सांगा, आता बोल्ड असेल कंट्रोल B दाखवते, परत काय दाखवते बघा कंट्रोल I दाखवते. हे शॉर्टकट आपण वर्डची वेगळे आहेत, एक्सेलची वेगळे आहेत, ही पण शॉर्टकट आपण बघणार आहोत. कंट्रोल I. आता पुढचा घेतला कंट्रोल U म्हणजे काय? अंडरलाईन येते. म्हणजे बघा कुठला पण काय झाले शॉर्टकट तयार झालाय भरपूर, त्याला काय सांगितले? सुरुवातीला कंट्रोल बटन आहेत. आता सबस्क्रिप्ट करायचंय बघा, त्याला कंट्रोल प्लस काय दाबून काय धरा म्हणून सांगितलंय? बरोबर चिन्ह दाबा म्हणून सांगितलं. म्हणजे आता इथे बोल्ड करायचं असेल अक्षर, आता मी माझं नाव टाईप केलं, आता हे मी सिलेक्ट केलं आणि मला याला काय करायचंय? बोल्ड करायचंय. पहिल्या साईज वाढवतो, आता हे बोल्ड करायचं. हे शब्द मी सिलेक्ट कंट्रोल दाबून धरतो कीबोर्डवर आणि काय करतोय सांगा? कंट्रोल B दाबतो. आता बघा मी इथं जाऊन बोर्डला क्लिक करत नाही, बघा इथं दाखवलं असं क्लिक होते. माऊसने क्लिक केल्यावर बोल्ड झालं का? आता मी बाजूला क्लिक करतो, आता माऊसनं करत नाही, कीबोर्डवर करतो, कंट्रोल दाबून धरणार आणि B बटन दाबणार, बघा बोल्ड झाले की नाही. म्हणजेच काय, कंट्रोल बटनाचं काय काम आहे? कंट्रोलला काय म्हणलं जातं? कॉम्बिनेशन की म्हणलं जातं. कॉम्बिनेशन की म्हणजेच काय? म्हणजे कीबोर्डवरची कॉम्बिनेशन की कोणती असणार आहे? तर ही कंट्रोल असणार आहे. तुम्ही कंट्रोल दाबून कोणतंही शॉर्टकट दाबलं, बटन दाबलं असेल तर त्या बटनाचे काय सांगा? शॉर्टकट आहेत. मग कंट्रोल A दाबले की काय होते?
संपूर्ण अक्षर सिलेक्ट होतात. पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होण्याचा शॉर्टकट आहे. कंट्रोल एस म्हणजे सेव्हचा आहे. कंट्रोल सी असेल हा कॉपीचा आहे. कंट्रोल दाबून सी दाबतो त्यावेळी आपण कॉपी होतं. कंट्रोल दाबून व्ही दाबतो त्यावेळी काय होतं, पेस्ट होतंय. हे शॉर्टकट पण तुम्ही वर्ड मध्ये वेगळे, एक्सेल मध्ये त्यावेळी शिकणार आहोत आपण, लक्षात घ्या. म्हणजेच काय, कंट्रोल दाबून कोणतंही बटन दाबावं लागतं. म्हणताना कंट्रोलला काय म्हणलं जातं, कॉम्बिनेशन की म्हणलं जातं. त्यानंतर इथं विंडोज बटन असतं. आता इथे वेगळ्या पद्धतीने दाखवलंय तुम्हाला. विंडोजचं जे आकार, इथं विंडोजचं चिन्हच असते बघा, कीबोर्ड. विंडोज म्हणजे हे जे स्टार्ट होते की नाही, स्टार्ट मेनू दाखवण्याचं काम कोण करतं, तर हे विंडोज बटन करतं. मी आता कीबोर्डवर स्टार्ट बटन दाबावले बघा, विंडो बटन दाबावले, ऑटोमॅटिक स्टार्ट. मला इथे जाऊन माऊसनं असं क्लिक करायची गरज नाही. हे बटन दाबलं असता माझा स्टार्ट मेनू दाखवण्याचं काम होतंय. अल्टर की पण काय सांगा, तुमचं शॉर्टकट साठी वापरतो. आता अल्टर F4 दाबलं तर काय होते, कीबोर्ड आपण शटडाऊनच्या प्रोसेसला जातो. कुठलंही आता हे ओपन केलं असेल, हे सुरुवातीला ओपन असणाऱ्या विंडोज सगळ्या बंद होतात. आता मी अल्टर F4 दाबलं तर कीबोर्ड बंद होणार आहे. मग हा जो घेतलाय की नाही, असं क्लोज करायची गरज नाही. अल्टर F4 केलाय की काय क्लोज होते. त्यानंतर काय सांगा, हा स्पेस बार आहे. स्पेस बार काय काम करतोय सांगा, तर तुम्हाला माहितीच आहे, शब्दांच्या मध्ये जागा सोडायचं काम काय करतो, तर हा स्पेस बार करतो. त्यानंतर इकडे पण अल्टर की दिल्या, विंडोज की दिलेल्या आहे. या साईडला पण कंट्रोल बटन आहे, शिफ्ट आहे, एंटर आहे. एंटरनं आपण बघितले, नवीन ओळीला जाण्यासाठी काय करतो आपण, वर्ड मध्ये एंटर दाबतो. तसे एक्सेल मध्ये पण बघा, एक्सेल मध्ये जर मी एंटर दाबत असेल तर काय होतंय, खालच्या सेलला जाण्याचं काम होतंय बघा असं. त्यानंतर काय सांगा, ही बटन बघितली, ह्या साईडची शॉर्टकट वेगवेगळी बटन, डिलीटचा आहे, इथं एंडचा आहे, पेज अप, पेज डाऊन, म्हणजे पानाच्या वरच्या बाजूला जायचं असेल तर पेज अप असतं, इथं पेज यू दिले बघा, ते जरा जुन्यातला कीबोर्ड आहे. परत पेज डाऊन, पेज डाऊन केले की पाण्याच्या तळाशी आपण जातो. इथं पॉवरचं बटन आहे, स्लीपचं बटन आहे, वेकअपचं बटन आहे. हा फक्त कीबोर्ड मला ते ह्याच्यामध्ये छान दिसला म्हणताना मी हा डाउनलोड केला, तुमच्या स्क्रीनला व्यवस्थित दिसतोय म्हणून. आणि इकडचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, काय सांगितले सांगा, इकडचे नंबर घ्यायचे असेल निम लॉक काय करावं लागतं, आपल्याला ऑन करावा लागतो. अशा पद्धतीने कीबोर्डची माहिती आहे. कीबोर्डचे शॉर्टकट अजून आहेत प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये, ते आपण त्या सॉफ्टवेअर शिकत असताना आपण काय करणार आहे, त्याची माहिती घेणारच आहोत. त्यानंतर आता पुढे काय सांगा, इथं दिलेत बघायचे, एस्केप, फंक्शन बटन, एंटर, चित्र दाखवलेत की नाही बघा. हा बॅकस्पेसनं काय करतोय सांगा, फोडण्यासाठी आपण वापर. आता मला सांगा, बॅकस्पेसनं कोणत्या साईडचं फोडलं जाते, चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगा बघू. बॅकस्पेसनं आपण कोणत्या साईडचं फोडतो, उजव्या साईडचं का डाव्या साईडचं? बॅकस्पेस प्रेस केलं असतं का लेफ्ट साईड, व्हेरी गुड. तसंच डिलीटचं पण असं, डिलीटनं कोणत्या साईडचं, ह्याच्या विरुद्ध राईट साईडचं फोडण्यासाठी काय वापरतात सांगा, डिलीट बटन इथं वापरलं जातं बघा. त्यानंतर स्कोर लॉग इथे दाखवले बघा. इंडिकेटर्स ह्याला म्हणतात कॅप्स लॉक, न्यूम लॉक. पहिल्यांदा काय न्यूम लॉकचं, म्हणजे इथलं न्यूम लॉक दाबलं तर इथं न्यूम लॉक होणार आहे. कॅप्स लॉक म्हणजे कॅप्स लॉक बटन दाबले की इथं लाईट लागणार आहे. आणि स्कोर लॉक दाबले की इथं स्कोर लॉक. आता आपण मराठी जे टायपिंग करतात त्यांना बघा, ह्या स्कोर लॉक वर काय आपण करतो सांगा, मराठी टायपिंग चालू करतो. मी स्कोर लॉक दाबला असता त्यांचं मराठी चालू होतं, स्कोर लॉक बंद केला असता काय सांगा, इंग्लिश चालू होतं. म्हणजे ज्यावेळी त्यांनी ISM फॉन्ट आपला इन्स्टॉल करतात, ISM फॉन्ट ज्यावेळी चालू करतात मराठी टायपिंगसाठी, त्यावेळी आपण ते सेटिंग स्कोर लॉक वर केलेलं असते त्यांचं. इकडचे नंबर आपण न्यूमेरिकल कीपॅड काय काय म्हणतात त्याला, नंबर पॅड किंवा न्यूमेरिकल कीपॅड असं याला म्हणलं जातं. त्यानंतर इथं बघा खालची बटन विसरले बघा आपले, ह्याला ॲरो की म्हणतात. किती ॲरो की आहेत सांगा, लेफ्ट आहे, राईट आहे बघा, वरच्या साईडला आहे, खालच्या साईडला आहे, परत लेफ्ट साईडला आहे, उजव्या साईडला आहेत. अशी किती बटन ॲरो की आहेत सांगा, तर 4 ॲरो की आहेत बघा, इथं दिसतात का? म्हणजे असं विचारलं जातं की कीबोर्डवर आपल्या किती ॲरो कीज असतात, तर किती आहेत सांगा, की 4 ॲरो कीज आहेत. लेफ्ट साईड, राईट साईड, की वरच्या साईडला अप साईड असेल आणि डाऊन साईड असेल. त्यानंतर बघा हे कीबोर्ड आपण बघितलंय, कंट्रोल, इथं विंडोज बटन, अल्टर, स्पेस. तसं इथं अल्टर, विंडोज, परत हे मेनू बटन आहे बघा इथं, आणि इथं कंट्रोल बटन आणि दिलेलं आहे. तसं इथं शिफ्ट बटन आहे, शिफ्टनं आपण सगळे अक्षर कॅपिटल घेतो. त्यानंतर कॅप्स लॉक बटन आहे, इकडचे नंबर आपले अक्षर आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 2-2 अक्षर असतात, म्हणजेच काय 2-2 एकेका बटनावर 2-2 असतात, त्यावेळी आपण काय करतोय, शिफ्ट दाबून, म्हणजेच काय ज्यावेळी खालचं आहे असे आता इथे 1 2 3 4 नंबर खाली आहेत आणि त्याच्या वरचे घ्यायचे असेल, आता हा कीबोर्ड बघू आपण,
आता बघ 1 2 3 4 नंबर हा असे टाईप होतात, पण ज्यावेळी ह्याच्या वरचे दुसरे आता अक्षर घ्यायचे असतील, ज्यावेळी आपण सिम्बॉल वगैरे आहेत हे घेण्यासाठी आपण काय करतो सांगा, शिफ्ट दाबून ते बटन दाबलं असतं, वरचं चिन्ह असेल सिम्बॉल असेल येतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 2 2 आहेत, आता बघा इथे 1 ते 9 ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये 2 2 आहेत बघा. आता 9 दाबला असता काय येणार आहे, 9 येणार आहे, 9 आकडा हे दाबला असता. पण ज्यावेळी शिफ्ट दाबून 9 दाबतो त्यावेळी काय पहिला कंस येतो, इथं 0 आहे बघा, हाय असं 0 येतं, आणि शिफ्ट दाबून 0 दाबला असता वरचा कंस. तसंच इकडे बघा ह्या ठिकाणी आता एल नंतर कॉमा, आणि त्याला अल्पविराम म्हणतात खरं म्हणजे. मी आपण ASDF JKL कॉमा म्हणतोय की नाही, आपल्याला टायपिंग करताना सोपं, उच्चार करताना सोपं म्हणताना आपण त्याला कॉमा म्हणतो, खरं म्हणजे याला मराठीमध्ये अल्पविराम म्हणतात. आणि हा काय पूर्णविराम म्हणतात बघा. पूर्णविराम नाही, याला काय म्हणतात, अर्धविराम आणि काय म्हणतात या चिन्ह, मला इंग्लिश मध्ये माहिती आहे बघा, याला कोलन म्हणतात. वरच्या चिन्हाला कोलन आणि खालच्या याला अर्धविराम. सेमी कोलन. अल्पविराम आणि दुसरं चिन्ह कोणतं आहे, अर्धविराम. अर्धविराम. आणि याला काय कोलनला काय म्हणायचं, की वरचं चिन्ह 2 डॉट. पाचच मिनिटात संपत आलं का 5 मिनिटं झालं आमचं. म्हणजे अशा पद्धतीने हा कीबोर्ड आहे. दुहेरी अवतरण चिन्ह. हा बरोबर, हा अवतरण, अवतरण चिन्ह नव बाळते, अवतरण चिन्ह याला म्हणतात बघा अपूर्ण इथे. विराम आहे, अपूर्ण हा अपूर्ण विराम. अपूर्ण विराम काय. आता मऊची तीन आपण उद्या बघा. आता सर्वांनी उजळणी करत, 1 मिनिट पहिल्यांदा व्हिडिओ